मत उमलते प्रगतीची भाषा. सल्ला हसरत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजुने आता. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. येत्या सोमवारपासून अर्थात 15 जुलैपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये कोणत्या प्रकारचं कामकाज होणार आहे आणि मुळात शासनाने जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता कशा प्रकारे होणार आहे यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात डोकावत असतील. आणि या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण मिळवणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत राज्याचे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब. पाटील साहेब, जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आपला 10 वर्षाचा संसदीय कार्यमंत्री म्हणून अनुभव आहे. या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पाटील साहेब, येत्या सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहेत आणि आपल्या विधानमंडळाला ह्या अधिवेशनांची एक दैदिप्यमान परंपरा आहे. एक लोकशाहीची या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं कामकाज इथे चालतं. मुळात पावसाळी अधिवेशनाची जी परंपरा आहे त्याविषयी आपण काय सांगाल? आपण सतत 10 वर्ष आपण ही सगळी अधिवेशनं अगदी डोळ्याखालनं बघत आहात, अगदी जवळनं आपण त्याच्यावर काम केलेलं आहे. मला प्रथमतः दूरदर्शनला आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायच्या आहेत की खूप चांगला विषय आपण आज चर्चेकरता घेतलेला आहे. जनतेला हे माहीत झालं पाहिजे, कारण डेमोक्रेसीमध्ये आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत. बरोबर. आणि विधिमंडळ हे सर्वोच्च सभागृह आहे. अधिवेशन, मला असं वाटतं की ह्या घटनेप्रमाणे त्याला खूप अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि दरवर्षी हे अधिवेशन होत राहतं. वर्षभरामध्ये 3 अधिवेशन आपण महाराष्ट्रामध्ये घेतो. एक अर्थसंकल्प अधिवेशन असतं, ते मार्चमध्ये असतं. त्यावेळेस आपण राज्याचं बजेट सादर करतो आणि वर्षाच्या सुरुवातीलाच ते अधिवेशन असल्यामुळे माननीय राज्यपालांचं अभिभाषण त्याच्यामध्ये आपण ठेवतो. पावसाळी अधिवेशन ह्याच्यामध्ये प्रामुख्याने विधेयक आपण घेतो, जे आता 15 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि हिवाळी अधिवेशन हे आपण नागपूरमध्ये, नागपूर करार जो आपला झाला, बरोबर, ते विदर्भाच्या विशेषतः प्रश्नांच्या करता आपण ते अधिवेशन, अशी 3 अधिवेशन आपण महाराष्ट्रामध्ये आपण घेतो. मला असं वाटतं की विधिमंडळ याचं दुसरं नाव हे कायदेमंडळ आहे आणि म्हणून सर्वोच्च प्राधान्य या लोकशाहीमध्ये ह्या लेजिस्लेटिव्ह ऍक्टिव्हिटीजला आपण दिलं पाहिजे. बरोबर. आणि गेले 10 वर्ष सुदैवानं मला ही संधी संसदीय कार्यमंत्री म्हणून प्राप्त झाली. आघाडी सरकारने मला संधी दिली. तसं पाहिलं तरी अतिशय हाय प्रोफाईल हा विभाग आहे, कारण हा फार सेन्सिटिव्ह पण आहे आणि खूप क्रॉनिक आहे. खूप काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इतकं सोपं काम नाही. बरोबर. एकतर याच्यामध्ये सगळ्या विरोधी पक्षांशी संपर्क ठेवणं, डायलॉग ठेवणं, बरोबर, सभागृहामध्ये प्रश्न व्यवस्थितपणानं लोकांचे सुटले पाहिजे, जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे, ह्या पद्धतीचं वातावरण निर्माण करणं, बरोबर, आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल बिझनेस जो असतो तो या अधिवेशनाच्या काळामध्ये आपण पूर्ण करून घेणं, अशा अनेक जबाबदाऱ्या, बरोबर, या संसदीय कार्यविभागाकडे असतात. आणि गव्हर्नमेंटचा कोणताही पेपर, बरोबर, हा संसदीय कार्य विभागाच्या माध्यमातूनच तो सभागृहामध्ये दिला जातो. अशी साधारणतः ही पद्धत आहे. कुठल्याही 2 अधिवेशनामध्ये पाटील साहेब म्हणाल की ठराविक अंतर ठेवावं लागतं, कारण मग त्या शासनाची जी ध्येय धोरणं असतात त्याचा पाठपुरावा मग ह्या अधिवेशनातून पुढच्या अधिवेशनात कदाचित केला जातो. अशा प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या याच्यावर असतात. मुळात जुलैमध्ये जे पावसाळी अधिवेशन होतं त्यामध्ये कुठल्या विशिष्ट बाबी किंवा मुद्दे विचारात घेऊन हे अधिवेशन होतं? दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमी ऐकतो की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्ष चहापानाचा कार्यक्रम आयोजित करतात. बऱ्याचदा विरोधक त्या चहापानावर बहिष्कारही टाकतात. अशा प्रकारच्या बातम्या मग झळकतात. मुळात त्या परंपरेबद्दल सांगा. आणि दुसरं म्हणजे आपण मगाशी त्या प्रश्नाच्या उत्तरातही पण म्हणालात की डायलॉग महत्त्वाचा असतो कुठल्याही प्रक्रियेत, आणि विधानमंडळ ह्यासारखी तर प्रचंड महत्त्वाची जी यंत्रणा आहे त्यात डायलॉग, सुसंवाद असणं अतिशय महत्त्वाचं असतं. फार जिकिरीचं काम आहे. कशा प्रकारे याचं समन्वय होतं? तसं पाहिलं तर हे पावसाळी अधिवेशन प्रामुख्याने हे विधेयकावरती आम्ही चर्चा करतो, कारण अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये विधेयकावर काय फार चर्चा करायला वेळ मिळत नाही, कारण विधिमंडळाचं दुसरं नाव हे कायदेमंडळ आहे. त्यामुळं त्या बिलांना प्राधान्य देण्याच्या संदर्भातलं काम ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये केलं जाईल. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की हे अधिवेशन किंवा सभागृह जे आहे एकतर हे कायद्यानं चालतं, नियमानं चालतं आणि प्रथा आणि परंपरेनुसार चालतं. तर प्रथा आणि परंपरा अशी आहे की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
माननीय मुख्यमंत्री हे विरोधकासहित चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवतात. चहा पाण्याचा कार्यक्रम म्हणजे काय, तो चहा पिण्यासाठी नसतो, पण एकंदरीत तो आता ह्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांचे काय प्रश्न आहेत. बरोबर. लोकशाहीमध्ये हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत. सत्ताधारी पक्ष महत्वाचा आहे आणि तितकाच महत्वाचा हा विरोधी पक्ष सुद्धा आहे. कारण शेवटी डेमोक्रेसी आहे. आज आम्ही इथं बसलेलो आहोत तो डेमोक्रेसीच्या माध्यमातून बसलेलो आहे. आणि डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाचे रोल ठरलेले आहेत. सांगतो मला असं वाटतं की चहा पाण्याच्या माध्यमातून, पण दुर्दैवानं गेल्या अनेक वर्ष आपण पाहताय की चहा पाण्याला येणं ही काय बातमी होऊ शकत नाही, पण चहा पाण्यावरती जर बहिष्कार टाकला तर कदाचित ती बातमी होऊ शकते. आणि म्हणून आमचे काही सहकारी विरोधी पक्षातले सदस्य आहेत ते बऱ्याच वेळा चहा पाण्याच्या कार्यक्रमाला येत नाहीत आणि मग आम्हीच असतो त्या मिटिंगला आणि मग चर्चा होती वगैरे, पूर्वतयारी आम्ही अधिवेशनाच्या संदर्भातली केलेली असते. तो एक विषय साधारणतः प्रथा आणि परंपरेच्या दृष्टिकोनातून आहे. तिसरा महत्वाचा विषय असा आहे की ह्या 3 अधिवेशनामधला जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळ साधारणतः आपण 3 महिन्याचा 4 महिन्याचा ठेवतो. बरोबर. घटनेप्रमाणे 180 दिवसापेक्षा जास्त 2 अधिवेशनामधला कार्यकाळ असता कामा नये. बरोबर. कारण जे ऑर्डिनन्स आपण काढतो, जे अध्यादेश आपण काढतो त्याचा कालावधी 6 महिन्याचा असतो. बरोबर. आणि म्हणून घटनेमध्ये अशा काही तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी आम्हाला हे अधिवेशनाच्या माध्यमातून करावी लागतात. बरोबर. आपण जो प्रश्न विचारला तो डायलॉगच्या बाबतीतला, कारण लोकशाही खरं म्हणजे ही डायलॉगवर चालते. सुसंवाद आहे. आणि मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की नेहमी हे दुसऱ्याचं आपण ऐकून घेतलं पाहिजे. दुसऱ्याची ताकद कमी आहे का जास्त आहे हा लोकशाहीमध्ये आपण ताकदीचा अंदाज घेऊन कधी डायलॉग आपण करू नये ह्या मताचा मी आहे. बरोबर. आणि म्हणून माझा हा भर असतो कायम की कोणत्याही विषयावरती चर्चा व्हावी. अनेक कटू प्रसंग सभागृहामध्ये येतात परंतु ते चर्चेच्या माध्यमातून आम्ही सोडवतो. बरोबर. वादाला वाद करून तो वाद सुटत नाही. बरोबर. पण वादाला सुसंवाद जर आपण केला तर त्यातनं निश्चितच चांगलं फलनिष्पत्ती होते. आणि शेवटी हे काय आपली वैयक्तिक दुश्मनी नाहीये. बरोबर आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा रोल ठरलेला असतो लोकशाहीमध्ये. विरोधी पक्षाचा रोल ठरलेला आहे, सत्ताधारी पक्षाचा रोल ठरलेला आहे. आणि म्हणून संसदीय कार्य विभागाचं हे पहिलं काम असतं की चर्चेचे दरवाजे कधी बंद करायचे नाही. बरोबर. म्हणजे डेमोक्रेसीमध्ये हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. बरोबर. आणि नेहमी आपण दुसऱ्याचं जर ऐकून घेतलं बरोबर आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न जर आपण केला तर निश्चितच मला असं वाटतं की त्यातनं मार्ग निघतो. हा मला 10 वर्षामधला अनुभव आहे. बरोबर आहे. प्रत्येक अधिवेशनात तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा एक अभ्यास झाला, एक प्रकारचं एक शिक्षण देऊन गेला. त्याच्यात सुद्धा हा जे अधिवेशन आहे 15 जुलैचं त्याची तयारी कशी झालेली आहे, शासनाने कुठपर्यंत केलेली आहे, कशा प्रकारे तयारी केलेली आहे. कारण आता अगदीच तोंडावर आलेलं आहे अधिवेशन आणि मुळात महाराष्ट्रातल्या जनतेचं एक अपेक्षा असतात की आपल्या कुठल्या प्रश्नांना तड लागणार आहे. कशा प्रकारे तयारी आपण केलेली आहे आता? एक तर हे अधिवेशन निवडणुकीच्या आता जशा जवळ आले तशा हे अधिवेशनात थोडंसं वादळी ठरेल असं मला वाटतं. निश्चितच आहे. आणि त्याचा सेन्स साधारणतः मला येतोय की ह्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्याकडूनही हल्ला होण्याची शक्यता, वादळी होण्याची शक्यता, वादळी होणार असते. आणि ते काही चुकीचं नाही. शेवटी त्यांना त्यांचं काम करायचंय, आम्हाला आमचं काम करायचंय. त्यामुळे निश्चितच त्यांनी उपस्थित केलेले जे मुद्दे असतील किंवा जे विषय असतील त्या विषयाला समर्पक उत्तर देण्याचं काम, समर्पक आणि सकारात्मक, बरोबर, हे सत्ताधारी पक्षाच्या वतीने केलं जाईल अशा प्रकारची आमची तयारी आहे. आता राहिला प्रश्न मतदानाचा किंवा बहुमताचा, तर सरकारकडे बहुमत स्पष्ट आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही डेमोक्रेसीमध्ये की आमच्याकडे बहुमत स्पष्ट असल्यामुळं आम्ही बहुमताच्या जोरावर आम्ही सभागृहाचं कामकाज आम्ही रेटून नेऊ, ह्या मताशी मी सहमत नाही. आणि मी नेहमी आमच्या सर्व सहकाऱ्यांना पण सांगत असतो की चर्चा करा. आणि त्यातून समजा एखाद्या विरोधी पक्षाने जर चांगला मुद्दा मांडला असेल आणि तो राज्याच्या हिताचा असेल, राज्यातल्या जनतेला न्याय देणारा असेल, तो त्यांनी मांडला म्हणून आपण स्वीकारायचा नाही अशी भूमिका असता कामा नये. आणि मला असं वाटतं की तशा पद्धतीची तयारी आम्ही केलेली आहे. सरकारच्या वतीनं सर्व प्रश्नावरती मात करण्यासाठी आमची सर्व तयारी सरकार वतीने झालेली आहे. अनेक प्रश्न येतील आणि त्यानंतर त्या प्रश्नाला निश्चितपणानं न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ. या अधिवेशनात कुठलं कामकाज आपण घ्यायचं ठरवलं आहे आणि या अधिवेशनाला सामोरं जाण्यापूर्वी एक संसदीय कार्यमंत्री म्हणून कुठली विशेष जबाबदारी यावेळी आपल्याला घ्यायला लागली आहे का? कुठल्या प्रकारचं कामकाज या अधिवेशनात चालणार? हे अधिवेशन साधारणतः 3 आठवड्याचा कार्यक्रम आपण निश्चित केलेला आहे. कामकाज सल्लागार समिती जी असते ते आमच्याकडे 2 कामकाज सल्लागार समिती आहेत. एक विधानसभेची आणि एक विधान परिषदेची आहे. ती मागच्या 15 दिवसामध्ये त्याची बैठक झाली. माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती ह्या दोन्ही बैठकीचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गटनेते अशा प्रकारची ती एक समिती. बरोबर.
आणि ती समिती ही साधारणतः कामकाज निश्चित करते अध्यक्ष आणि सभापतींच्या संमतीने. बरोबर. पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आम्ही आता 3 आठवड्याचं निश्चित केलेलं आहे. म्हणजे अधिवेशन गुंडाळणार का, लवकर संपलं का, बरोबर. कार्यकालावधी तुम्ही आणि मग सरकार पळून गेलं, विरोधी पक्ष म्हणतं, मग ते नेहमीचे आरोप प्रत्यारोप असतात. म्हणून आम्ही आता कार्यक्रम निश्चित केलेला आहे. 3 आठवडे म्हणजे 15 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचा कार्यक्रम आम्ही निश्चित केलेला आहे. या अधिवेशनामध्ये साधारणतः 12 विधेयकं हे चर्चेला येतील अशा प्रकारची प्रस्तावित यादी आम्ही तयार केलेली आहे. आणि पहिल्या दिवशी आम्ही ती सभागृहाच्या पटलावरती आम्ही ठेवू. त्यानंतर या अधिवेशनाच्या याच्यामध्ये पुरवणी मागण्या हा एक महत्वाचा विषय असतो. विनियोजन विधेयक ज्याला आपण रिअप्रोप्रिएशन बिल म्हणतो आपण, ते एक ह्या अधिवेशनामध्ये आपण मंजुरीला ठेवू. आणि मग कार्यक्रम निश्चित केल्याप्रमाणे अध्यक्ष आणि सभापती परवानगी देतील त्या पद्धतीनं विरोधी पक्षाची सल्लामसलत करून कोणत्या दिवशी कोणती विधेयकं लावायची चर्चेला, हा साधारणतः एक अंडरस्टँडिंग असतं आमचं की बाबा विरोधी पक्षांचा जर प्रस्ताव असेल तर त्या दिवशी शक्यतो आपण विधेयक लावायचं नाही, कारण तो त्यांचा अधिकार असतो. बरोबर. सत्ताधारी पक्षाचा पण मंगळवारी प्रस्ताव असतो. असे दिवस ठरलेले आहेत. बरोबर. ते सगळं कामकाज आम्ही अतिशय व्यवस्थित आम्ही ठरवलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की हे अधिवेशन आमचं व्यवस्थित चालेल. फक्त सभागृह बंद पडू नये. सभागृहाचं कामकाज झालं एखाद्या मुद्द्यावर जरी स्थगित, तर 10-15 मिनिटांनंतर ते विषय संपून पुन्हा ते कामकाज सुरू झालं पाहिजे. कारण सभागृहाचं कामकाज बंद ठेवणं मला असं वाटतं लोकशाहीमध्ये ते योग्य नाही. नाही, लोकशाही प्रक्रियेला मारक आहे. कारण अनेक प्रश्न आपले विचारलेले असतात, अनेक लोकांच्या अपेक्षा असतात. बरोबर. साऱ्या जनतेचं लक्ष या अधिवेशनाच्या काळामध्ये आज आमच्याकरता काय निर्णय होतोय, आमच्या प्रश्नाकरता आज काय या सभागृहामध्ये चर्चा झाली. आणि मला असं वाटतं की त्या हिशोबाने आपण हे अधिवेशन चाललं पाहिजे अशा प्रकारची भूमिका असंच बघितलं पाहिजे आपण. बरोबर. आणि नुसतं राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यासाठी प्रश्न असतील, त्यांच्या मागण्या असतील आणि लोकनियुक्त प्रतिनिधी त्याच्यावर ती विधेयकं मांडत असतील. कुठले महत्वाचे विषय पाटील साहेब यावेळी आपण घेणार आहात? आपण विधेयकं म्हणालात, महत्वाची विधेयक आहेत. कुठली विधेयकं येतील चर्चेला आणि कुठल्या प्रकारच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत या अधिवेशनात? एक तर आपली हॉकरची पॉलिसी जी आहे ही बरेच दिवसापासून प्रलंबित आहे, ती कदाचित चर्चेला येईल. त्यानंतर विधी विद्यापीठ म्हणजे लॉ युनिव्हर्सिटीचं एक बिल ह्याच्यामध्ये द्यायचं मान्य केलेलं आहे. अंधश्रद्धा विधेयक ज्याला आपण जादूटोना विधेयक म्हणतो, ते खूप वर्ष गाजतंय, तर ते पण आता रिवाईज करून समाज कल्याण विभागाने तो प्रस्ताव आता माझ्या विभागाकडे पाठवलेला आहे. त्यामुळे ते एक विधेयक या अधिवेशनामध्ये आपण घेण्याचं, कारण महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आणि त्याच्यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेबद्दल कोणाचं दुमत नाही आहे. बरोबर आहे. पण अंधश्रद्धेच्या बद्दलच्या ज्या भावना आहेत त्याची प्रतिबिंबता त्या बिलामध्ये काही आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक संघटनेचा त्याला विरोध होता, परंतु ते आता बरंचसं त्यातनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो एक विषय त्याच्यामध्ये येईल. त्यानंतर काही नगर विकास विभागाची बिल आहेत. सहकाराचं घटना दुरुस्तीचं एक खूप मोठं विधेयक आहे, ते जॉईंट सिलेक्शन कमिटीची चर्चा आता चालू आहे. त्या बिलावर एक कदाचित खूप खूप मोठी चर्चा होण्याची शक्यता ह्या सभागृहामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि हे झालं विधायकाचा भाग. परंतु मला असं वाटतं की ह्या अधिवेशनामध्ये 101ची चर्चा असती, 97 खाली कदाचित काही विषय पुढे येण्याची शक्यता आहे, काही स्थगन येण्याची शक्यता आहे, काही विशेष लक्षवेधीच्या माध्यमातून काही प्रश्न येण्याची शक्यता आहे, काही विरोधी पक्षाच्या वतीनं काही प्रस्ताव येण्याची शक्यता आहे, काही सत्ताधारी पक्षाच्या वतीनं प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आणि शेवटी अंतिम आठवडा प्रस्ताव हा नियमाप्रमाणे विरोधी पक्षाचा अधिकार असतो, त्याच्यात काय प्रश्न येतील. पण साधारणतः एक 5-6 विषय येतील असं माझा अंदाज आहे, मागचा अनुभव सगळा पाहता. एक तर दुष्काळाच्या संदर्भातली चर्चा येऊ शकेल, काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली त्याच्याबद्दलचा प्रश्न येऊ शकेल, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या संदर्भामध्ये सुद्धा काही विषय येण्याची शक्यता आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, नक्षलाईट एरियामध्ये सुद्धा जे हल्ले होत आहेत त्याच्याबद्दलची पण काही प्रश्न ह्या कामकाजामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही राज्याचे काही कायदे प्रलंबित आहेत त्याच्याबद्दल पण चर्चा येण्याची शक्यता आहे, काही विभागाच्या विषयावर पण चर्चा येण्याची शक्यता आहे. असे एक 8-10 विषय मला वाटतात की ज्याच्याबद्दल आपल्याला खूप व्यापक चर्चा करणं आवश्यक आहे. आणि माझ्या दृष्टीनं मी सर्व आमचे जे सहकारी मंत्री महोदय आहेत त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की कदाचित आपण आपल्या विभागाची तयारी करून ठेवा. बरोबर. शेवटी तयारी असणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि ती तयारीचं काम आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की हे अधिवेशन आम्ही अतिशय व्यवस्थितपणानं पार पडू.
आपण जसं म्हणा की हॉकर्स पॉलिसी असो किंवा जादूटोणा विरोधी विधेयक असो, अतिशय महत्त्वाचे विषय आहे. ते 10-12 विषय आपण आता सांगितले आणि प्रत्येक राज्यातल्या जनतेच्या प्रत्येकाच्या कुठेतरी काळजाला भिडणारे विषय इतके महत्त्वाचे आहेत. जेव्हा पाटील साहेब आपण म्हणतो की या विधेयकावर या अधिवेशनात चर्चा झाली पण ते संमत झालं नाही म्हणा, ते पुढच्या अधिवेशन, अशा गेल्या 10 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये अशी कुठली महत्त्वाची विधेयकं आपल्याला आठवतात की ती संमत झाली या न त्या कारणाने पुढे गेली असतील, कसा पाठपुरावा त्याचा तुम्ही केला गेला, अशी काही महत्त्वाची सांगता येतील का? मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस 2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांनी खरं ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मलाही थोडंसं आश्चर्यच वाटलं की मी म्हणजे तसं पाहिलं तर ज्युनियर होतो 2004 साली आणि ही जबाबदारी दिल्यानंतर ठीक आहे जे येईल ते काम आपण स्वीकारायचं, आव्हान स्वीकारायचं आणि आपण काम करायचं ही माझी पद्धत आहे. त्यामुळे एक चॅलेंज म्हणून हे स्वीकारलं मी आणि कामाला सुरुवात केली. पहिल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस मी सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडून सगळी माहिती घेतली तर संसदीय कार्य विभागाकडे 44,000 आश्वासनं प्रलंबित होती. म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये 2004च्या पूर्वीच्या कालखंडामध्ये मंत्री राज्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जी आश्वासनं दिली होती अशी 44,000 आश्वासनं प्रलंबित होते. मग त्याच्यामध्ये एक नियम आहे की संसदीय कार्यमंत्री त्या कमिटीचे अध्यक्ष असतात आणि राज्याचे मुख्य सचिव हे त्या कमिटीचे मेंबर सेक्रेटरी आहेत. आणि मग मी तात्काळ पहिल्या आठवड्यामध्ये ती मीटिंग बोलवली आणि खरं म्हणजे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी ही मंत्र्यांची नसती, ती अधिकाऱ्यांची असते. आणि मग चीफ सेक्रेटरींना सूचना आम्ही दिल्या. मला सांगायला आनंद वाटतो की त्याच्यातली जवळपास आम्ही 39,000 आश्वासनं आम्ही पूर्ण केली. आत्ता माझ्याकडे 3,500 आश्वासनं प्रलंबित आहेत आणि ही 3,500 आश्वासनं मी डिसेंबर 2013 पर्यंत पूर्ण करणार आहोत. हा भाग झाला आश्वासनाच्या बाबतीतला. दुसरा भाग मी पाहिलं 92 विधेयकं माझ्याकडे प्रलंबित होते. 92. मी अधिकाऱ्यांना विचारलं की एवढी बिलं पेंडिंग काय, तर ते म्हणले आपण फक्त अध्यादेश काढत गेलो आणि हे अध्यादेशचं रूपांतर बिलामध्ये करणं किंवा विधेयकामध्ये करणं ही सभागृहाची जबाबदारी आहे. बरोबर. आणि मग त्याचा प्रोग्राम ठरवला आणि हे पेंडिंग बिलं जी होती 92 ही पूर्ण करायला मला 3 वर्षाचा कालावधी दिला. कारण बिल काय असं एकदम लगेच मंजूर होत नाही, त्याच्यावर चर्चा होते, सूचना येतात आणि मग 2004 पासून 2007 पर्यंत ही सगळी बिलाची पेंडन्सी मी क्लिअर केली आणि तिथून पुढे मी निश्चय केला की वर्षभरातली बिलं त्या वर्षामध्येच पूर्ण झाली पाहिजे. कारण त्या बिलाला काय अर्थच नसतो. जर तसंच जर बिलं पेंडिंग राहिली का त्याचे दूरगामी परिणाम राज्याच्या विकासावर होतात. आता उदाहरण सांगतो, महाराष्ट्र सहकारी सावकारी विधेयक आम्ही एक आणलं 2008ला. म्हणजे आज एखादा गरीब शेतकरी असेल बरोबर आणि त्याला जर पैशाची गरज पडली तर एखाद्या सावकारानं त्याची 10,000 रुपये करता 10 लाखाची जमीन लिहून घ्यायची. बरोबर. पण आमच्याकडे कायदा असा आहे की त्यांनी जर मॉर्गेज करून घेतलं तर ते सोडून देता येत नाही. बरोबर. म्हणून त्याला प्रतिबंध करण्याकरता म्हणून महाराष्ट्र सहकारी सावकारी अधिनियम आम्ही 2008 साली मंजूर केला. आता केंद्राची त्याला मान्यता येईल आणि बहुतेक 15 दिवसामध्ये ते अध्यादेश आम्ही राज्यामध्ये लागू करू. आता अशी बिलं जर समजा 5-5, 10-10 वर्ष जर प्रलंबित राहिली तर त्याचा परिणाम चांगला नाही, वाईट परिणाम त्याचा राज्याच्या जनतेवर होतो. आणि आम्ही तर लोकसेवक आहोत. बरोबर. लोकांच्या करता म्हणून आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे सभागृहामध्ये. आणि त्या सभागृहामध्ये जर आम्ही बिलं मंजूर करणार नसाल तर आम्ही काय करतो, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा आम्हाला पण पडतो सांगतो प्रश्न. म्हणून विधेयकाला प्राधान्य देण्याचं काम केलं. आत्ता माझ्याकडे फक्त 12 विधेयक आहेत प्रलंबित आणि ह्यातली 12तली बहुतेक बरीचशी बिलं मी आता ह्या 15 जुलैच्या अधिवेशनामध्ये मी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करेन. अर्थात बिल मंजूर करून घ्यायचं म्हणल्यानंतर सभागृहाचं वातावरण पण तेवढं चांगलं ठेवावं लागतं, तेवढं पोषक पाहिजे, त्याला अनुकूल पाहिजे, कारण त्याला न हरकत मोठ्या प्रमाणामध्ये ती घ्यावी लागती. कारण बऱ्याच ठिकाणी हरकती येतात. बरोबर. आणि मग हरकत आल्यानंतर त्याचं समाधान होईपर्यंत, कारण बिलावर आपण किती वेळ बोलू शकतो सभागृहामध्ये, असं काही त्याला बंधन नाही. असं थोडंसं हे सगळं समजून उमजून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. फार शांततेनं, फार संयमानं. फार महत्वाचा संयम. असं संयम फार महत्वाचा आहे मी म्हणतो. बऱ्याच वेळा सभागृहामध्ये असे काही प्रसंग घडतात पण कधीही आपल्याला त्या प्रसंगाला जर सामोरे जायचं असेल तर शांततेत, संयमानं. आणि संकटाला कधी पाठ फिरून चालत नाही. बरोबर. सभागृहात काही जरी संकट आलं सरकारवर सांगतो तर त्याला धैर्यानं सामोरं जावं लागतं. ती भूमिका निश्चितपणाने आमचा विभाग घेत असतो. एक अधिवेशनाबद्दल आणखीन चर्चा करण्यापूर्वी आपण जसं म्हणाल की 12 विधेयकं जी महत्वाची हे विषय आहेत,
संसदीय कार्य विभाग जो किंवा संसदीय कार्य मंत्री या नात्याने जी 12 विधेयके त्याचे वेगवेगळे मंत्री असतील, वेगवेगळे अधिकारी, सनदी अधिकारी त्याचे असतील, हा समन्वय आपला विभाग कसा करतो की जी विधेयके 12 असतील, समजा धरून चला 12 विधेयके याच्यात येत आहेत, त्याचे विषय महत्त्वाचे वेगवेगळे विषय, त्याचे मंत्री वेगवेगळे असतील, त्याचे कार्यकारी अधिकारी, सनदी अधिकारी वेगळे असतील, कशा प्रकारचं कोऑर्डिनेशन आपल्या विभागातर्फे चालतं? एक तर काय झालंय की अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर 1 तास मी सभागृहामध्ये येतो आणि सभागृहाची बैठक संपल्यानंतर 1 तासानंतर मी घरी जातो, कारण तेवढं कामच आहे ते. एक उद्या कोणता बिझनेस येणार आहे हे साधारणतः आदल्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत मला माहिती मिळते की उद्याचं कामकाज काय होणार. बरोबर. आणि मग माझ्या ऑफिसमधून प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना SMS द्वारे मी त्यांना माहिती पाठवतो की तुमचं हे बिल उद्या येणार आहे, तुमची ही तारांकित प्रश्न उद्या लागले, तुमची ही लक्षवेधी उद्या लागलेली, हा स्थगन प्रस्ताव उद्या जर आला तर त्याबद्दल तुम्ही तयारी ठेवा, अशी साधारणतः ही पूर्वतयारी आम्ही करतो. बरोबर. हा झाला दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाचा. आदल्या दिवशी काय आपण करतो ते आमच्याकडे स्थगन प्रस्तावाची अशी एक पद्धत आहे की अधिवेशनच्या त्याच दिवशी 10:30 वाजेपर्यंत ज्याला कोणाला सदस्यांना जर स्थगन प्रस्ताव द्यायचा असेल तर त्यांनी अध्यक्ष आणि सभापतींच्या दालनामध्ये 10:30च्या आत पोच करायचा असतो. बरोबर. 10:35 साधारणतः माझ्याकडे ती यादी येते की आज स्थगन प्रस्ताव कोणते येणार आहे. बरोबर. आणि मग त्या 20 मिनिटांमध्ये पुन्हा मी सगळ्या मंत्री राज्यमंत्री महोदयांना साधारणतः हे SMS करून किंवा त्यांच्या ऑफिसला माझ्या कार्यालयाकडून माहिती दिली जाते आणि त्यांना ती सूचना, कारण त्यांना माहित नसतं आज आपल्या विभागाचा स्थगन आहे का नाही, कारण पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर म्हणून ते माझ्याकडे पहिल्यांदा माहिती येते. बरोबर. आणि मग ती माहिती त्यांच्याकडे पाठवण्याचं काम आम्ही करतो. आणि मग माझ्या ऑफिसमध्ये एक सेटअप आहे सगळा की ज्याचा कंटिन्युअस प्रोसेस फॉलो त्याचा आम्ही ठेवतो. खालच्या सभागृहासाठी मी एक अधिकाऱ्याची नेमणूक केलेली, वरच्या सभागृहासाठी एक अधिकाऱ्याची नेमणूक केलेली की दर 10 मिनिटाला, अर्ध्या तासाला सभागृहामध्ये काय चाललंय. बरोबर. आणि मी तर स्वतः हजर असतोच, पण बऱ्याच वेळा मी जर खालच्या हाऊसमध्ये असेल, आता वरच्या हाऊसमध्ये जर काय गडबड झाली तर मला माहित नसती ती. बरोबर. परंतु अशा पद्धतीचं सारखं लायझनिंग ठेवणं आणि ती माहिती अपडेट करणं हे तसं खूप चॅलेंजिंग आहे आणि ह्याला खूप फिट राहावं लागतं, कारण त्याच्यात इतकी पळापळी असते. एकाच वेळेस खाली प्रश्न येतो, एखाद्या तोच प्रश्न एखाद्या दिवस वरच्या सभागृहामध्ये येतो. बरोबर. मग एखादा मंत्री गैरहजर असेल, राज्यमंत्री असेल नसेल, पुन्हा त्याच्यातनं मग ते प्रश्न निर्माण होतात. त्यामुळं आणि हे कसं आहे की सर्वोच्च सभागृह असल्यामुळं खूप सेन्सिटिव्ह असतं. बरोबर. प्रत्येक शब्द न शब्द सभागृहामध्ये बोललेला हा रेकॉर्ड केला जातो. बरोबर. आणि ती सभागृहाची प्रॉपर्टी होती. बरोबर. मला असं म्हणता येत नाही की मी असं बोललोच नाही म्हणून. बरोबर. रेकॉर्ड त्याचा असतो. रेकॉर्ड असतं आणि एकदा शब्द उच्चारल्यानंतर त्या मिनिट्स मध्ये, प्रोसिडिंग मध्ये आल्यानंतर तो तुमचा राहत नाही, तो सभागृहाची प्रॉपर्टी. बरोबर. हे सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक कराव्या लागतात. आपण मगाशी म्हणाप्रमाणे अतिशय हाय प्रोफाईल आणि अतिशय जबाबदारी आणि अतिशय संवेदनशील असं आपल्या विभागाचं काम आहे. हर्षवर्धन पाटील साहेबांची चर्चा आपण सुरूच ठेवणार आहोत, पण त्यापूर्वी एक घेऊया छोटीशी विश्रांती.